आई व आज मला स्वयंपाक नको करू. माय बाई अशी कोणती ड्युटी लागली तुले की खाऊन पिऊनच भेटला का? फार सुध लाग कामाले. माझ्या कामाला चालला की तुला जेवणही भेटते. चल मोठा मा स्वयंपाक नको करू. हा कुठे चालला हिंगलास महिले? आई तू तर एक कारण नाही सोडत व मले टोमना मारायचा. अव लागीनच ना मला ड्युटी. मी काय करी बसणार आहो का? आता 12वी झाला की मी नोकरीवर लागतो ना. तू अव आज होळी आहे ना, आमची पार्टी आहे. आम्ही चाललो दोस्तो दोस्तो. कुठे जावं लागते? होळी आहे तर मग कुठे जावं लागते? अव आम्ही पैसे जमा केले. आम्ही मस्त आपल्या चिचीच्या वावरात होळी खेळणार आहोत. मस्त तीच लागे स्वयंपाक करून राहिलो. आणि तीच जीव फोडणीचा भात करून राहिलो आम्ही. पाय काढ शकीन साजरे चिचीच्या वावरात चालला. बाया होत्या त्याच दिवशी तुला जाय म्हणलं तुझं भूत खात जाय. हा अभ्यास होता तुले. मी वावरात जाऊ का? मा अभ्यास आहे. आज नाही का अभ्यास? बघा घरात चालला मोठा. कोण चालला वावरात? हरभरा आहे त्या वावरात. लय उताळे लेकर नेशीन हरभरा तुळवतील ना ते सारा. नुकसान नाही होत काय? अव आई 5 जण आहो ना. ते का नाचतात का आपल्या वावरात जाऊन? हरभरा काय होतात. अहो तर ती चिचीच्या खालीच बसून आता होळी खेळून तर तीच लागे फोडणीचा भात करतो. तर जेवतो आम्ही आणि चाललो येतो. शानपणा कमी कर. भल्ला गेला तो बापा नाही काही होळी खेळायले. काही तो दिनू नाही गेला काही होळी खेळे. शिकणं जरसा त्या मोठ्या भावाजवळून चालला होळी खेळायला चालला. घरात पुस्तकात घे. माझी आई ना काहीच ऐकत नाही. आता सगळे करेल मी म्हटलं मी येतो. आता ती मला काय म्हणते. मी आता त्याला म्हटलं माल्याच वावरात जाऊ. माझ्या घरचा गंज घेतो. माझं घरचं सामान घेतो. कोरडा भात करू. आता लेकराले काय कारण सांगू. आई व होळी नाही खेळत. फक्त फोडणीचा भात करूनच जेवतो ना. तर ती मी पोट्टेली सांगितलं माल्याच वावरात तुम्हाला पार्टी आहे. आई कंट्रोलच्याच तांदूळ करतो ना. आज नाही 2 दिवसानं घरी बोलावतोय. सगळ्याले मी भात काय पूर्ण करून जीव घालतो. वावरा गिवरात नाही जा लागत. आई ती घरी का आली येते व त्याच्या घरी का खाले नाही. तुला घरी आहे खाले. चल मग तू तुला घरी खाते त्याच्या घरी खातील. चल नाही मग ना मोठं जाय पाणी भर. मशीन लाव बरं. पाणी भर बरं. ते वहिनीला आवाज दे. केदाय लागते माझ्या स्वयंपाकाले. हे संध्याकाळी पूजा करायला जाणं. स्वयंपाकाचा पत्ता नाही अजून. भल्ली बाई सकाळून उशीर करते हे शिटू झालं नाही का? तुला काय करू राहिली व? स्वयंपाकाचा काही पुरणाचा कुकर तर लावा लागत होता वा. पुरण तर शिजू घाल. पुरण केदाय शिजीन काय करशील माय बाई. भल्ली बाई सकाळून झांबल तू मग दे पार उशीर होते ना. आई व गेलास नाहीस का तू अजून? सांगितलं ना तुला वावरात जा लागत नाही. आज जात नसतात काही काम नाही. दारात खेळा आपल्याला खोडी खेळायची आहे. तर दानं गुलाल आणला तो गुलाल लावा. तो बोलते मग पाणी झालं की. त्याला कोण सांगणार आहे? तू काय वावरात जाती? त्याला सांगतच नाही ना मी. त्याला सांगूच नको ना तू. वावरातच मोटर आहे. मोटर लावतो. टाकी नाही हा. एकच टाकी होतो ना फक्त. हा आम्ही 5 जण आहो. दिनू ते त्याला नको सांगू. तो बोलते ना मग त्याला सांगू नको ना. दिनू हा बबड्या काय म्हणते पाय रे. काय रे सांगते तुला आता तो होळी कसं खेळायला जायला लागते. शिटू उठ ना माय बाई. लावून ते पूर्ण कुकर. काय हो सकाळून बसतं मग दुपार कामं करता. सणाचा दिवस आहे. भर आवराव नाही. हो ना आई करते ना पुरणपोळीच करायची ना. मग आता शिमकेले पुरणपोळी नाही तर काय तू खीर करत? पुरण टाक साजरा. पुरणपोळी असते होईले संध्याकाळी नैवेद्य न्यायला लागते. हो करते. भल्लाय बाबडे स्वतः म्हणून राजोटा कर. चाललं ते लेकरायला घेऊन वावरायनं. हरभरा आहे त्या भाऊ लेकरं किती नुकसान करतील निरा. खातीन री घेऊन येतील आणि धिंगाणा घालतील दोन यारा. तुमचा झाला का स्वयंपाक पाणी? आमच्या सुनबाईचा अजून पुरणाचा कुकर नाही लागला. असं आहे. नाही तर मग धस तू पुळे कर. नाही तर मग करतो आम्ही आमच्या वक्तावर. आता लोक तर मला पुरण वाटलं असतं. एवढं झमल आवडत नाही बाय मला. सणा दिवशी तर मला लय लवकर होते. मला पटतच नाही. मला म्हणणं सकोन साजरं वाटते सगळं काम धामो. हे दिना सकाळी बाई लोंगलाला दुपार मग बसा काम करत. म्हणता काटानं राहा लागते माय. आपल्या हातचं मत कर. नाही तर मग तुम्हाला तर माहित आहे. करा आई तुम्ही घ्या टोले. आम्ही हाच माग जाऊ द्या. तुम्ही बी पूर्णाची पोळी करसाल ना. आम्ही आमच्या अंग पूर्ण होळीला पूर्णाचीच पोळी असते. रंग कधी आणले तुम्ही? हे रंग कधी आणले म्हणजे होळी आहे ना. हा आता चांगला रंग होतो तुले. नाही 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 माझी आंघोळ झाली. नाही बाप्पा मला रंग नका लावू. माझा नवीन ड्रेस आहे. हाचा ड्रेस आहे. समजलं नाही? होळीच्या दिवशी कशाला चांगले ड्रेस घाल लागतात. अरे
थांबा थांबा. बुरा न मानो होली है. अरे बापरे, घर कार्पेट कसं होईल? कार्पेट होते ना, आताच धुतलं ना मी, 2-3 दिवसच झाले. दाखवा रंग आता, तुम्हाला लावतो चांगले. बुरा न मानो होळी है. होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पण आता बाहेर माझी घर खराब होते. अशी कोरडी कोरडी होळी असते का? आता घर खराब का काही हो, होळी आहे. नाही नाही बाप्पा. आई आई मी जातो ना बाईच्या घरी. काय रे काय रे, उठलं सोड तुम्हाला बाईच्या घरी सांगितलं ना, नेहमी जात नसतात. काही काम नाही, आता काय जाते पाहिजे. अहो आई बाप्पूले रंग लावायला जातो मी. मीन लागे माया, आम्ही दोघं जातो ना. ओ माय बाई. बापूले रंग लायले. बापा बापा बापा, नाही काही काम नाही. जाऊ दे ना वा आई, जाऊ दे ना. माझ्या घरी राहतोय 2-4 दिवस. हा लागे येतो मग आम्ही. असं हे शाळेला सुट्ट्या आहेत का तुला? शाळा नाही काय? 2-4 दिवस राहतो वाल्या. आता परीक्षा टाइम आहे, आता परीक्षा येऊन राहिला जवळ, उन्हाळा आहे, मग उन्हाळ्याच्या सुट्टीत जा. नाही तर मी तर म्हणतो उन्हाळ्यात बाईलीच घेऊन येऊ. अरे 8-10 दिवस, किती दिवस झाले आली नाही. माय दिवाळी आलती उभ्या उभ्या, ठीक आहे, लय दिवस राहिली. आता उन्हाळ्यात म्हणेन मी तिले ये 8 दिवसासाठी तरी. हा तुम्ही जसाल तर अजून मग तिला आले नाही मी. तुमच्या भेटीच्या कारणानं याल तरी भेटेन तिले, की चला बा जातो बा मी भावाच्या भेटीले म्हणून. अहो मग उन्हाळ्यात आणतो ना तिले, टाइम आहे ना अजून. आता मीन माया जातो ना होळीले बाईच्या घरी. काय आहे? झालं काय वाळभर ताट? हो काय नाही, होळीले बाईच्या जातो म्हणते, पाहुण्याला रंग लायले. बाबा जाऊ द्या ना आम्हाला. रंग लायले इतक्या दुरात असतात काय? काही शाळा आहे, हे आहे, काही काम नाही. राहू द्या. बाबा जाऊ द्या ना, नाही का बरं राहत नाही. मग आज जातो सकाळी येतो, आम्हाला एसटीत बसून द्या, आम्ही जा बरोबर. बापू येतात ती घ्यायला मग. काही पोरगा आहे बाई, काय ते नादा धरते, काही काम नाही. काय जाणं येणं काय माही, काही काम नाही. अजून मग का तुमच्या संग का बाबा आहे का? तर लोक साजरा वाटते का? अवाई बाबाचं काही काम नाही ना व. माया मी जातो दोघं. मागच्या वेळेस मी गेलतो एक राखीले, आणि आता मी जाऊ शकत नाही का? जातो ना मी, आम्ही दोघं भाऊ जातो. अजून बापूला फोन केला की बापू येतात मग आम्हाला घ्यायला फाट्यावर. कुठे चालले? हे आलं याले तर साऱ्या चौकशा करतात, कोण कुठे चाललं, काय करून राहिलं. का रे अंग तोंड धुतलं नाही वाटते? मोठी आई तू लयच हुशार आहेस. हुशार आहेस बिचाले. कोण त्या कसं ओळखलं? मी अंग धुतलं नाही म्हणून. तुला कसं माहित? तू हुशार आहेस ना, म्हणून माहित झालं तुले. खरंच अंग नाही धुतलं. हुशार मी मोठी आई म्हणून ओळखलं तिनं. ते प्रणवनं अंगच नाही धुतलं. बरं प्रणव जेवला का? हा मोठे बाबा, नाश्ता बी झाला आणि जेवण बी झालं. तेवढं बरं केलं. अंगाले नशे ना पाणी. कुठे चालला दादा? सांग दादा, तू कुठे चालला? मंजुताईच्या घरी. मी येतो मग म्हणजे त्याच्या घरी येतो. सगळेच जा. अरे होळी खेळला नाहीस का? रंग रंगले नाहीत का तुझ्या बाबानं? आणले ना, पण पट्टे आलेच नाहीत ना. पट्टे ना मला बोलायले, मग पट्टे बोलायला आले की मग जातो. म्हणूनच मी अंग नाही धुतलं. आम्ही चाललो मंजुताईच्या घरी. माया ताईंनी आम्ही दोघं जाऊन होळी खेळले. मी येतो मला तो रंग आहे, पिचकाली आहे माझं. मी येतो मोठे मी येतो. मी नाही चालले रे बाबा. ते तर दादा ते काही मला काही माहित नाही. ते मोठ्या बाबाला विचारा, ते तुमचं पा, मला काही माहित नाही. फालतूचे धंदे. पहिले जा मंजूला फोन लावा तिच्या घरी, नाही तर म्हणतील की चालले, उठले सुटले की चालले. दादा आपण जाऊ मोठे लावू दे घरी. मोठे बाबा आपण जाऊ. माझं 2 पाकिट आहेत रंगाचे. एक पिवळा रंग आहे आणि लाल रंग आहे. लाल रंग तुला डार्क आहे बाबू. एकदा लावला की निघतच नाही. बापूले मी तो लाल रंगच लावीन. अरे कुठे गेली वाळ न बोलतात, मला परत जा लागते. हे लेकरायले काय याची धुई माती 10 दिवस पुरती, एका दिवसाचं आहे का यायचं? वाळ म्हणलं मुले मग ती करतो आलो, मला वाढून दे पहिले. हो ना, देतो ना. रे दिनू, त्याला खाली नको सोडू. चिटू कर बाई पूजा. माय बाई कावा आई लागे पूजायले ना, आवाज नाही दिला बाबा. बाया आता झाली ना माय शांत बाई, आता झालो. कर चिटू पूजा कर. असं चटका लागते मला समजते रे. हा आता बोला वय वय करतो. हा
इकडे ऍक्शन काय करा चटका आहे द्या लवकर चटका. थांब रे दिदो, खाली सोडू नको त्याले, गरम आहे ती. शिटू कर मा. होलिकाले म्हणा आमचे अंगातला राग, लोभ, क्रोध, मद, मत्सर सगळं जळून जाऊ दे. सगळं दारिद्र्य, दुःख सगळं मिटून जाऊ दे म्हणाय. प्रदूषणही कमी होऊ दे. एवढाले झाडं तोडू आणले ना ती पेटवले नाही ते प्रदूषण कमी होऊ दे. थोडे लाकडं आहेत काय जागोजागी लोक होळ्या पेटवून राहिले. दर लाकडं की दिले लावून आणि म्हणतात की प्रदूषण कमी होऊ दे. झाडं लावत नाहीत आणि झाडं तोडतात. कोण माहिले सांगा. कर पूजा कर. मी आपल्या सणाईच्या विरोधात नाही, पण तुम्ही सांगतो एक खरंच सांगा सगळ्या गावाई म्हणून एक होळी असच जाय. आम्ही लहान होतो गात्रात जाऊ तर सगळ्या गावाई मिळून एकच होळी पेटे. आता तर आपापल्या दारात होळ्या पेटवतात आणि कुठून येतात लाकडं. किती झाड उडतात. ते कोणी याचा विचार करते काय. बस काहीच नाही ते तेवढं नाटकच राहिलं. आपापल्या दारात होळ्या पेटवणं, दुसऱ्या दिवशी दांगडो करू ते रंग खेळणं आणि पाण्याची उधळण करणं. हाच एवढा सणाचा पर्याय आहे का आपल्या. आपले सण काय आहेत त्याचा जरासा विचार करून जर ते आपण मनवले तर खरोखरच खूप चांगली संस्कृती आहे बरं आपली. पण आपणच त्याचं वाटोळं करून लावलं. काहीच नाही. पूर्ण मागचा पुढचा विचार करायचा नाही, त्याच्या मागचं शास्त्रीय कारण ओढायचं नाही, त्याचं काय अर्थ आहे याची जाणून घ्यायला आपल्याला कोणालाच गंधन नाही की होळी हे कशासाठी होते. एक आपल्याला पौराणिक कथा सांगितली आहे त्याच्यानुसारच चालू आहे. पण नेमकं खरं काय आहे हा विचार करते का कोणीच नाही करत. तुम्ही मनसान दिन वसा काऊन बोल. मला बी आपले सण पटत नाही असं नाही, पण माझं म्हणणं आहे त्याच्या मागचं कारण तर सुद्धा कोण करतात हे तर विचारा. बस आबा होळी पेट म्हणून ना तूही होळी पेटवते, पण त्याच्या मागचं कारण आबालचेऱ्याचं राहिलं ना. किंवा आबाजी कोण होळी पेटवल्या जात जाय. होळीत नेमकं काय जाळल्या जाते. फक्त लाकडं गौऱ्या. तसं नसे. आपल्या शरीरात जे विकृती आहेत ना त्या विकृती जळल्या पाहिजेत म्हणजे होलिका दहन होती खरं तर. बस काही नाही. काही नवे नवे कपडे घाला, आरतीचं ताट सजवा, गाठ्या आणा आणि होळीची पूजा करा. दुसऱ्या दिवशी धुईमातीन बम दारून खाना पिनान पाणी उधळणं म्हणजे झाली का रंगपंचमी. आज या होळीत आपल्या शरीरातलं आपल्या ज्या मनातलं, शरीरात म्हटल्यापेक्षा मनातलं जो राग आहे, द्वेष आहे, मत्सत आहे, हेवा आहे, याचा त्या आपोलपोटीसाठी आपण केलेला स्वार्थ आहे, नफरत आहे, करप्शन आहे, प्रत्येकाच्या सांगत आहे बरं. मी कोणाला दोष नाही देत. पण हे जळून उद्या जो दिवस निघणार आहे तो सुंदर असा रंगीबेरंगी आनंदाने बहरून जाईल. त्याला म्हणतात रंगपंचमी. खरं का खोटं पटोशिंद कमेंट मध्ये लिहा. चुकलं असेल तर तेही सांगा. मी काय कोणाच्या भावना दुखवत नाही, पण मला नक्की मांडले. काय बडबड करून राहिले हो? ना पूजा करू लागाय ना. या माणसाला तर पाहिजे ती गेलं तर ती बडबडच करते काय मी. आहा या होळीची पूजा करा. जोड्या होळीची पूजा केली पाहिजे. ऐकलं सासूबाईनं सांगितलं ना जोड्यानं होळीची पूजा करा. पण नेमकी काय करा हे विचारलं नाही सुनबाईनं. आलो शिटू राणी आलो. करा जोड्यानं पूजा करा. चुप राह ना बे. चटका लागते काल चालला पुढे देऊ का सोडून तुला ती. या दिनूचं श्यामाचं ये सरत नाही. बरं तुम्हा सगळ्याले आमकडनं होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धुई माती खेळसान तर पाणी कमी टाक. नाही मी तर काही म्हणत नाही, पण मा दिनूच आम्हाला तर उलसक पाणी नाही सांडू देत. कोळंग लाव म्हणते, गुलाले लावू नकोस, उलचक टिक्का लाव म्हणते. अंग धुवायला मोठं पाणी नाही लागलं पाहिजे. बरं आहे त्याचं. अहो आपल्याला धर नळ येतात म्हणून आपल्याला काही वाटत नाही. खेळापाड्यात जाऊन पाण्याची टंचाई आहे रे बापा. एका गुंडासाठी 2-2 कोस घाला लागते, गुंडभर पाणी आणा लागते. आणि आपण धर पाणी सांडतो. पाईप लावतात काही लोक, पाईपानं होळी खेळतात. थोडं पाणी चाललंय. परिस्थिती नाही ना तशी. एवढं पाणी ना आपल्या जवळ आता. जेवढं आहे तेवढं आपल्याला सांभाळून वाप लागेल ना. बरं होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तसंही लय लोक म्हणतात शांताबाई लय बोर करतात, तत्वज्ञानच सांगतात. पण हाय ते सांगतो बाबा. बरं होळीला पुरणाची पोळी खाल्ली की नाही सांग जा मुली. आम्ही तर खाल्ल्या बाई पुरणाच्या पोळी खाल्ल्या. आणि मस्त कोरडा रंगानं का होईना आमचा दिनू सांगते तसं. पण होळी तर खेळूच आणि खेळाच. जीवनाचा आनंद आहे तो. नाही का रुख सुख जीवन कोण जगावं माय मलाही आवडत. हे सोनं त्याच्यासाठी येतात. गिले शिकवे भूल के दोस्तों दुश्मन भी गले मिल जाते है ना. त्याच्या कोणासंग भांडण नशीन त्याली एकदाचा रंग लावून द्या. चांगला खसा घासा. काय म्हणीन मर्द म्हणा होळी आहे ना बी म्हणून लावला. भाणी करू नाही शकत तो. वरून म्हणावे त्याले गिले शिकवे भूल के दोस्तों दुश्मन भी गले मिल जाते हैं. होली है बुरा न मानो.